तर भाग 1 मध्ये आपण पाहिलं की आम्ही पहिले पोर्ट ब्लेअर आणि नंतर हॅवलॉक आयलंडला गेलो. सुंदर सुंदर सूर्योदय, सूर्यास्त, बीचेस बघून आता आम्ही निघालो होतो नील आयलंडला. नील आयलंडला जाताना ना एक गंमत झाली. ज्या क्रूजचं आम्ही तिकीट काढलं होतं त्या क्रूजमध्ये आम्ही सामान लोड केलं. एंट्री करताना लक्षात आलं की आमच्या सीट ज्या आहेत त्या दुसऱ्या क्रूजमध्ये शिफ्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एका क्रूजनी आमचं सामान जाणार होतं आणि दुसऱ्या क्रूजनी आम्ही. थोडंसं टेन्शन होतं पण सरते शेवटी सगळं नीट झालं. नील आयलंडला पोहोचल्यावर पहिले गेलो लक्ष्मणपूर बीच 2 ला. इथे आपण बघू शकतो पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर आहे, स्वच्छ आहे. जेवढं इथे उथळ वाटते तेवढं ते उथळ नाहीये, बऱ्यापैकी खोल होतं. आम्ही जो गाईड केला होता ना तो अतिशय हुशार होता. समुद्रात असलेले विविध प्रकारचे मासे, विविध प्रकारच्या वनस्पती, त्याचे औषधी उपयोग याबद्दल तो आम्हाला डिटेल माहिती सांगत होता. या आयलंडवरचा हा स्पॉट सर्वात सुंदर आहे. इथे समुद्राला ओहोटी असताना जायला पाहिजे. हा बीच म्हणजेच हे जे ठिकाण आहे हे नॅचरल ब्रिज या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा जो भाग आहे हा अतिशय खडकाळ आणि स्लिपरी आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे शूज, सँडल आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. आणि समजा जर तुम्ही शूज घातलेले नसतील तर इथं बाहेर रेंटने शूज उपलब्ध पण आहेत. इथे मागे दिसतोय तोच हा नॅचरल ब्रिज जो पाहण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. इथे अजून 2 बीच आहेत, भरतपूर बीच आणि लक्ष्मणपूर बीच 1. तिथे थोडा वेळ फक्त आम्ही घालवला. त्यानंतर लगेचच 4 वाजता आमची पुढची क्रूज होती जी आम्हाला नेणार होती पोर्ट ब्लेअरला. पोर्ट ब्लेअरला आमचा रात्री मुक्काम होता कारण तिथून पहाटे 3 वाजता आम्हाला निघायचं होतं बाराटांगला. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता उठून आम्ही तयार झालो. रात्रीच हॉटेलवाल्याला सांगून ठेवलेलं असल्यामुळे इथे त्यांनी आमच्या चौघांचा जो ब्रेकफास्ट होता तो पॅक करून ठेवलेला होता. इथून गाडीने निघाल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 2.5 तासानंतर जिरकाटांग असा एक चेकपोस्ट लागतो. या ठिकाणी आपल्या गाडीची व आपल्या सर्व लोकांची माहिती कलेक्ट केली जाते आणि त्यानंतर परमिशन दिली जाते इथून पुढे जाण्याकरता. कारण जिरकाटांग ते बाराटांग हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे. 40 किलोमीटर म्हणजे साधारण 1.25 तासाचा हा प्रवास आहे. या प्रवासात फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. हे सगळं झाल्यानंतर साधारण 1-1.5 तासानंतर आपण एका पोर्टवर पोहोचतो. या पोर्टवरून बाराटांगला जाण्याकरता प्रवासी फेरी उपलब्ध आहेत. या फेरीने आपण बाराटांग आयलंडला जातो. तिथून आपण छोट्या बोटीने लाईमस्टोन केव्सच्या दिशेने निघतो. ही छोटी बोट जी असते यामध्ये एका वेळेला 10 व्यक्ती बसतात. जी 10 लोक या बोटीमध्ये बसलेली आहे तीच जाताना आणि येताना असतात. पाण्याच्या दुतर्फा छान वाढलेलं घनदाट जंगल होतं. तिथे सुद्धा आदिवासी लोक असतात. त्यानंतर पाण्यात वाढलेलं जे जंगल आहे त्याचं तयार झालेली एक छान अशी कमान असते आणि त्या कमानीतून आपली बोट जात असते. हा अनुभव तर अतिशय अद्भुत होता. इथे पोहोचल्यानंतर आपल्याला 1 तासाचा वेळ दिला जातो. या 1 तासात आपल्याला 1.5 किलोमीटर अंतर चालत जाऊन लाईमस्टोन केव्स पाहून रिटर्न यायचं असतं. जाताना आपल्याला थोडासा जास्त वेळ लागू शकतो कारण रस्ता माहिती नसतो, पायवाट आहे. इथे आल्यानंतर म्हणजे केव्सच्या जवळपास पोहोचल्यानंतर असे सरबताचे स्टॉल्स आहेत. तिथे आपल्याला सरबत घ्यायची गरज पडतेच कारण 1.5 किलोमीटर आपण धावत पळत हा पल्ला गाठलेला असतो. इथून थोडंसंच पुढे गेलो की आपल्याला लाईमस्टोन केव्स दिसतात. समुद्राच्या लाटांचा सतत होणारा मारा यामुळे या केव्स निसर्गतः निर्माण झालेल्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा आतमध्ये प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे आतलं फारसं काही शूटिंग करता आलं नाही. त्यानंतर आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला. पुन्हा बोटने प्रवास आणि नंतर पोर्टवर आल्यानंतर कारने आम्ही गेलो ते मड व्होल्कॅनो बघायला. ज्याप्रमाणे ज्वालामुखी झाल्यानंतर त्याच्यातून लावा रस बाहेर पडतो त्याचप्रमाणे काही वायू मिश्रित मड म्हणजेच चिखल बाहेर पडतो, त्याला मड व्होल्कॅनो म्हणतात. हा भारताचा एकमेव मड व्होल्कॅनो आहे. या मड व्होल्कॅनोमध्ये नेमकं काय असतं याची डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आजचा आमचा अंदमानचा शेवटचा दिवस होता. हॉटेलवर वापस आलो, छान जेवण केलं, क्रिकेट मॅच चालू होती ती पण पाहिली, लाईव्ह म्युझिक होतं ते सुद्धा छान एन्जॉय केलं. दिवसभर खूपच थकलेलो असल्यामुळे रात्री जाऊन निवांत आराम केला. सकाळी हॉटेलमधून लवकरच चेकआउट करून आम्ही बाहेर पडलो. 12 वाजताची फ्लाईट होती. त्याआधी पोहोचलो ते छॅनथम सॉ मिल बघायला. ही अंदमानमधली सर्वात जुनी सॉ मिल आहे. अंदमानला आलो त्या दिवशी बाहेर पाऊस चालू होता. आता एअरपोर्टला पोहोचलो तर छान ऊन पडलेलं होतं त्यामुळे एअरपोर्ट व्यवस्थित बघता आलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोर दिसतो तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा. आतमध्ये पोहोचलोच होतो एवढ्यात फ्लाईटची अनाऊन्समेंटही झाली. इथून जर तुम्ही शंख शिंपले घेतले असतील तर त्याची पावती आपल्याजवळ अवश्य ठेवा. अंदमानमध्ये घालवलेले सुंदर क्षण आणि तिथलं नयनरम्य सौंदर्य हे मनात साठवून आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो होतो.
अंदमानच्या या व्हिजिटनंतर एक गोष्ट माझ्या अगदी चांगली लक्षात आली, ती म्हणजे इथे निसर्गानेच आपल्याला कुठला स्पॉट कधी बघायचा, तिथं किती वाजता पोहोचायचं, तिथून किती वाजता निघायचं हे स्वतःच ठरवून दिलेलं आहे. आपल्याला वेगळं प्लॅनिंग करायची गरजच पडत नाही. तर अशी ही आमची अंदमानची टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.